काहीतरी जादू होईल अशी अपेक्षा करणं सोडून दे. तुझ्या मम्माच्या डोक्यात काय चाललंय ना ते आपण नाही सांगू शकत. का? मला आता खरंच असं वाटायला लागलंय की तिच्यासारखा विचार जर का आपल्याला करता आला असता ना तर किती बरं झालं असतं ना. नाही. का? मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक उरला असता? मला नाही याचीच भीती वाटत होती. आता जसा तुझा चेहरा पडलाय ना ते मी नाही बघू शकत. तू काळजी करू नकोस. मी अजूनही होप सोडले नाही. जोपर्यंत बसू आजी आपल्या बाजूने आहे ना तोपर्यंत मम्मा जिंकूच शकत नाही. तू सुधारणार नाहीस ना? राया, अरे पॉझिटिव्ह विचार करण्यात काही चुकीचं आहे असं मला नाही वाटत. चल मी निघते. तिथे बघू काय होतंय ते. लव यू. लव यू. बघू काय रे हे पांडू. अरे असं पॉलिश केलेलं नाही चालणार. पॉलिश असं केलं पाहिजेस तू की पुढची 10-15 वर्ष बुटांना पॉलिशच लागलं नाही पाहिजे. म्हणजे अरे म्हणजे तुझे साहेब ज्या गावाला जाऊन राहणार आहेत ना तिथे पॉलिश वाला नसणार. आणि हे काही स्वतःच्या हाताने बूट पॉलिश करणार नाही. काय एक काम करूया, तू जा साहेबांबरोबर आणि तुझी बायको राहील इथे माझ्या बरोबर. चला आता हे ठरलं म्हणजे ठरलं. नाही बाईसाहेब, मी बायकोला एकटं सोडून कुठे जाऊ ना. का? आता तुझे साहेब नाही का चालले, मग तुला जायला काय हरकत आहे? हा चल आता हे बूट ठेव आणि बॅग भरायला घे. अगो बाई आता कोण आलं? चल 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 बूट ठेव. आधी बघ कोण येते आणि लगेच बॅग भरायला घ्यायची. बघितलंस त्याचा चेहरा कसा पडलाय ते? काय मज्जा येते ना मला. हल्ली ना आयुष्यात मोठी गंमतच झालीये. अगो बाई, बाई माझी तू कशी काय ग अचानक? का तुझ्या लाडक्या आजीनी पाठवलं तुला मला सांगायला की घर जावई नको? अगं आजी असं कशाला म्हणेल. ती पप्पांना घेऊन जायलाच तर आली आहे ना. उलट तिनेच मला इथे पाठवलंय. तुला पॅकिंगला मदत लागेल ना म्हणून. म्हणजे खरंच घर जावई हवाय की काय तिला? मग तू तिला जेव्हापासून फोन केलास ना तेव्हापासून ती इतकी खुश आहे ना. तिचं पण बरोबर आहे ना. माझ्या घरी राहून कंटाळली असेल कधी, पण तिला ना खात्री होती की तू लवकरच हो म्हणशील आणि बघ तू हो म्हणालीस. प्रिया ताई, आपण पप्पांना खूप मिस करू ना ग. मम्मा, तू अशी अचानक कशी काय तयार झालीस पप्पांना आजी बरोबर पाठवायला? बाई 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 बाई, आल्यापासून किती चौकशा करतेस का तू? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना मी तुझ्या आजीला दिली. तू नको काळजी करूस. मम्मा, तू आहेस म्हणून हो म्हणालीस. नाहीतर पप्पांना ह्या वयात घर जावई म्हणून पाठवायचं म्हणजे. तू नको एवढी खुश होस. नाही म्हणजे तुझे पप्पा घर जावई म्हणून गावाला गेले ना की मला सुद्धा इथे घर जावयाची लगेच गरज पडणार आहे. अगं ते बघू ना आपण नंतर. आता पप्पांना तिथे शिफ्ट करताना काही त्रास होत नाही ना हे बघणं जास्त महत्वाचं आहे ना. आणि प्रिया ताई, पप्पांना तिथे काही कमी पडत नाही हे बघण्याची जबाबदारी आहे आपली. आणि तू ऑफिस सांभाळतेच आहेस त्यामुळे ते एक बरं आहे. पप्पांना त्याची काळजी नाही लागून राहणार. काय ग, आता पप्पा गावाला चाललेत म्हणल्यावर तुला त्यांना भेटायचं नाहीये का? हो ना, आता ते गावाला गेल्यावर कधी भेटतील कुणाच ठाऊक. जा जा मग जाऊन भेट. हो आलेच. बाई बाई बाई, प्रिया हे कायमचे गावाला जातायत म्हणल्यावर ही एवढी खुश का झाली आणि लगेच पप्पांना भेटायला आली? नक्कीच काहीतरी कारण असणार. ए मम्मा, उद्या जर खरंच ऑफिस सांभाळायची वेळ आली तर मला नाही आज जमणार. सगळा कारभार ठप्प होऊन जाईल. मी आधी सांगून ठेवते. अगं तशी वेळच येणार नाही ग. मग ठीक आहे. एक मिनिट प्रिया, तुझा फोन दे. कशासाठी? अगं दे म्हणते ना तर दे. मला गेम खेळायचा आहे. गेम काय खेळतेस? आणि एक मिनिट, इथून हलू नकोस. थँक्यू सो मच. मला अजिबात हलण्याची इच्छा नाही.
अरे प्रांजल बेटा तू अशा अचानक? पप्पा काही पर्याय होता का? मम्माने आजीला फोन करून सांगितलंय की ती तुम्हाला तिथे घर जावई म्हणून पाठवायला तयार आहे. हे काय चाललंय पप्पा? इतके दिवस तुम्हाला तिथे न पाठवणारी मम्मा आज अचानक कशी काय तयार झाली? तेच कळत नाहीये. अचानकच तिने सकाळी तिचा निर्णय बदलला. काय झाली का बाप लेकीची भेट? आणि एवढा दरवाजा बंद करून काय गप्पा चालल्या होत्या? काही गहन विषयावर चर्चा चालली होती का? मी डिस्टर्ब तर केलं नाही ना? नाही अगं तसं नाहीये. पप्पा झोपले होते ना, त्यांना बाहेरच्या आवाजाचा त्रास नको म्हणून दार बंद केलं होतं. हो का? मग तू काय वारा घालत होतीस की काय तुझ्या लाडक्या पप्पांना? अगं गंमत केली ग मी. आता मम्मानी गंमत पण करायची नाही का प्रांजल? हा बोला बोला, अगदी मन मोकळेपणाने एकमेकांशी बोला. हा नाही म्हणजे आता हे गावाला गेल्यावर पुन्हा कधी अशी संधी येणार नाही का? मी छान सरबत पाठवू का तुम्हाला? हा नको. हा आम्ही येऊ सरबत प्यायला खालती. हे बघ मला प्रांजलशी जरा बोलायचं. नाही काय ना की मी तिकडं लांब गावाला निघून गेलो ना तर तिलाच या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवायचंय. आणि त्यामुळे मी तिला महत्वाच्या गोष्टी समजावून सांगतोय. हो 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 समजावून सांगा हो हिला. अगदी नीट समजावून सांगा. तुम्हाला दोघांनाच बोलायचंय नाही का? विसरलेच मी. हॅलो अक्षता. हा अगं काय तू किती दिवसांनी फोन करतेय? एक मिनिट हा, एक मिनिट. माझ्या की नाही मैत्रिणीचा फोन आहे. तुम्ही बोलत बसा. हा काय गो किती दिवसांनी फोन केलास तू? पप्पा आता काय करायचं? श्श्श. आणि काय गो तू मध्यंतरी मला जोक्स पाठवायचीस ना, आता एकदमच बंद करून टाकले. अगं पाठवत जा. हा माझी इतकी करमणूक व्हायची ना अक्षता. हे बघ प्रांजल, वीणाच्या डोक्यात काय आहे ते मला माहित नाही, पण आपला प्लॅन फसलाय हे मात्र नक्की. मग तुझ्या आजीचं काय म्हणणं पडलं आता? म्हणजे आपण आता नक्की काय करायचंय? पप्पा तिलाही काहीच सुचत नाहीये. इतकं क्लूलेस झालेलं मी पहिल्यांदाच बघते हो तिला. तिने मला फक्त एवढंच सांगितलं की आपला प्लॅन फेल झालाय हे तिला कळू देऊ नकोस. अगं त्यांनीच जर का शस्त्र टाकली तर मग आपण काय करायचं? वीणा तर तिकडे माघार घ्यायला तयार नाही. म्हणजे मला तुझ्या आजी बरोबर तिकडे गावाला जायला लागतंय का काय? नाही नाही हे शक्य नाही. अरे मी इतके दिवस नुसतं नाटक करत होतो मी तयार असल्याचं, आणि मी तिकडे गेलो तर हा इथला बिझनेस कोण सांभाळणार? नाही नाही बिझनेस सोडून मी जाऊ शकत नाही. आता मला फक्त एकच वाटतंय, म्हणजे बघा हं, मला असं वाटतंय की आपण मम्माला सगळं खरं खरं सांगून टाकूया. म्हणजे काय म्हणायचं तुला? आजीने मम्माला सांगितलंय की तुम्हाला जर तिने घर जावई म्हणून पाठवलं नाही तर ती सगळा बिझनेस काढून घेईल. पण ती तसं नाही करू शकत, कारण तसं बघायला गेलं तर टेक्निकली सगळा बिझनेस तुमच्या नावावर, त्यामुळे वसू आजी तो मागू शकत नाही. आणि जी मदर कंपनी आहे ती जरी तिच्या नावावर असली तरी त्यात हार्डली 50,000 रुपये वगैरे असतील ना. अगं पण हे वीणाला सांगून काय उपयोग आहे? ती आजीला सांगेल ना की ती तुम्हाला घर जावई म्हणून पाठवणार नाही, आणि आजी सुद्धा काहीच करू शकत नाही हे तिला माहिती आहे. अगं त्याचा काय फायदा आहे? हे बघ प्रांजल,
तिने रायाला घरजाबाई करून घ्यायचा हट्ट सोडून द्यावा यासाठी आपण हे सगळं करतोय ना. हे विसरलीस का तू? नाही, मला नाही वाटत आता ते शक्य होईल. हे बघ, हार मानू नकोस बेटा. ठीक आहे, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. आणि जे प्रयत्न करतात ना त्यांच्या नशिबी हार कधीच येत नाही. तुला ती लहानपणीची एक कविता आठवते का? कोशिश करने वालों की हार नहीं होती, असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है वो देखो और सुधार. शोधूयात ना कुठे काय चुकलंय हे आपण शोधून काढूया. हो, जरा विचार केला ना तर नक्की काहीतरी मार्ग सापडेल. चल आपण खाली जाऊयात. नाही तर तिला असं वाटायचं की आपण इथं काहीतरी खलबत करत बसलोय. चल. प्रिया, काय ग मामा, काय झालं? आता तर बरी होतीस. तुला उद्यापासून त्या ऑफिस मध्ये जायची गरजच पडणार नाही. खरंच? थँक्यू सो मच मामा. मी जाऊन आराम करू माझ्या रूम मध्ये. जाते ना प्लीज. नाही नाही, जरा मजा बघ, मजा. तुझे पप्पा आणि प्रांजल येते ना. हा मी मजा? कसली मजा? आहे एक आमची अशीच. पण खरं सांगू, आज तुझ्या फोनने मला एवढी मदत केली आहे ना. फोन? माझा फोन कुठे आहे पण? आहे ग, तू नको फोनची काळजी करू. पण हे बघ, तू त्यांना काही बोलू नकोस हा. मम्मा कमॉन, मला जर काही माहितच नाही तर मी काय बोलणार आहे. मम्मा निघते मी. बाय 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 बाय. अगं अशी कशी निघते? सरबत पिणार होतीस ना तू? नाही, नको आता नको. उशीर होतोय ना, मी घरी जाते. पण असंच वरचेवर यायचं हा. तू आलीस ना प्रांजल की मला एवढा आनंद होतो ना. काय झालंय तुला अचानक? बरी आहेस ना तू? बाई बाई बाई, तुम्ही दोघी मला असा का प्रश्न विचारताय? अगो बरी मी की नाही आज खूप आनंदात आहे. अगो अशी काय बघतेस? माझी लेक माहेरी आली ना म्हणून. अगं पण मी तर कधीच आले, आता तुला आनंद झालाय? आहे माझं एक गुपित. पप्पा मी निघते. चल प्रिया, ते बाय. असं कसं, असं कसं? अगं अशी कशी जाशील तू? मी ड्रायव्हरला सांगितलंय गाडीनी जा. हा, आणि हे बघ, पुन्हा येशील ना तेव्हा रायाला घेऊन ये. राहायलाच कायमच. अगं गंमत केली मी. आता तुझे लाडके पप्पा गावाला चाललेत ना, मग ते जायच्या आधी एकदा घेऊन ये. हा हो, येईन ना. नक्की. हा काय ग प्रिया, तिला असं अचानक काय झालं? काय रे, ही प्रांजल अजून आली कशी नाही? तू फोन कर ना जरा. अगं ती तिकडून निघाल्यावर फोन करणार आहे मला. ही बघ आली रे. काय ग, तू मला फोन करणार होतीस ना? अगं मग करायचा ना फोन. मी आलो असतो तुला घ्यायला. नाही, मम्माने कार पाठवली होती. प्रांजल, प्रांजल अगं काय झालं? प्रांजल, ऋता जा पटकन पाणी घेऊन ये. मी दिसते का तुम्हाला?
अगं ही वाद घालायची वेळ आहे का? दिसत नाही का तुला? आणते आणते आता सगळी माझी अक्कल काढते. प्रांजल, तुझी मम्मा काही बोलली का तुला? प्रांजल, का रडतेस तू? तेच तर दुःख आहे ना की ती काहीच बोलत नाही. ती का वागते अशी? अशी म्हणजे? प्रांजल तू काय म्हणतेस? एवढं सगळं झालं तरी ती खुश कशी आहे मला हेच कळत नाहीये. वसुआजी, आपण हरतोय ना आणि मम्मा पुन्हा एकदा जिंकते ना. प्रांजल घे पाणी पी, तुला बरं वाटेल. घे घे पी. माझ्याकडे काय देतेस? तू स्वतः हात नेऊन ठेव ना. का आता तुझ्या सेवेसाठी ठेवलंय मला? तसं असेल ना तर बघायलाच नको. मोलकरणीचा दर्जा आहे ना मला या घरात. सॉरी वहीन, माझ्यामुळे उगाच तुला काम पडलं. प्रांजल शांत. रे, एक मिनिट. प्रांजल, तुझ्या मम्माला हरवणं इतकं सोपं आहे असं मी कधीच म्हटलं नव्हतं. हे सगळं होणार याची मला पूर्ण कल्पना होती. तसं नाही ग वसुआजी, पण यावेळी ती जिंकून चालणार नाही. ती जर का जिंकली ना तर आयाला घर जावई म्हणून घेऊन जाईल ती कायमचं. हे बघ, मी असेपर्यंत तरी असं होऊ देणार नाही. म्हणजे असं काय करणार आहात तुम्ही? प्रांजलच्या मम्मानी जो प्रश्न तुम्हाला टाकलाय त्याचं तुमच्याकडे उत्तरच नाही. त्यामुळे प्लीज तिला उगाच आशा लावू नका. प्रांजल तू आतमध्ये चल. तू जरा शांत झोप म्हणजे तुला जरा बरं वाटेल. काय अरे, प्रांजल चल म्हणतोय ना मी. आता कितीही विचार केला ना तरी त्रासच होणार. त्यापेक्षा थोड्या वेळ डोळे बंद करून बस, तुला जरा बरं वाटेल. नाही मी जरा वेळ इथे बसते ना. प्रांजल चल 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 म्हणतोय ना मी. चल उठ. चल. तुम्ही रायाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ. तुमच्याकडे म्हणाला तो. तुमच्याकडे, आपल्याकडे नाही. बरोबर आहे, मी परकीच आहे ना. हा, बसा तुम्ही इथे. बरं, हा? आता यावेळी तुम्हाला खाली बसायला जमणार आहे का? हा, बसा इथे. उगाच काय काहीतरी जरा म्हणून शांतपणे जगू द्यायचं नाही मला. असं ठरवलंय सगळ्यांनी. सगळ्यांना मीच बरी सापडते त्रास द्यायला. ऋता, ए ऋता, आई 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 गो आई 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 गो.
वीणा, तुझ्या इतकी स्वार्थी बाई मी उभ्या आयुष्यात बघितलेली नाहीये. स्वतःच्या कुटुंबासाठी दुसऱ्याला त्रास देणारे मी खूप बघितलेत, पण स्वतःच्या मुलीला त्रास देऊन स्वार्थ साधणारी तू पहिलीच बाई आहेस. तुला ते प्रांजलचं दुःख कळत नाहीये का ग? बाई 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 बाई, अगं काय बोलतीस तू आई? हा, काय दुखावलं मी माझ्या मुलीला? बाई मला काही कळतच नाहीये. उलट ती इथे आल्यावर मी तिला अगदी प्रेमाने सरबत करून दिलं. हा, कशामुळे दुखावली असेल ग ती? वीणा, मी काय म्हणते ना ते तुला चांगलंच कळलंय. अगं खरंच नाही कळलं आई. हा, अगं मी तिचं हसत मुखाने स्वागत केलं, ते तिला टोचलं म्हणून ती दुखावली का? का ती आल्यावर मी धावत धावत जाऊन मिठी मारली त्याच्यामुळे तिला त्रास झाला? बाई 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 बाई, का घरी सोडायला तिला गाडी पाठवली म्हणून ती दुखावली? काय झालं असेल गो? मला तर काही कळतच नाहीये बाई. तुझ्याशी ना काही बोलण्यात अर्थ नाहीये वीणा. गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. बाई 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 बाई, मला ना या घरात कुणी समजूनच घेत नाही आणि माझं बोलणं कुणी ऐकूनच घेत नाही. पण आई, तुझी ही बोलणी ऐकून घ्यायला मी हा फोन नाही केलेला. मी तुला हे सांगायला फोन केलाय की आता की नाही माझा विचार बदललाय. मी काही ना घर जावई म्हणून तुझ्या बरोबर पाठवणार नाही. आणि आता ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं.